मोबाइल मोबाइल मोबाइल, अरे मोबाइल बोले तो SS मोबाइल। स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही, खरेदी मात्र SS मोबाइल मध्येच। मोबाइल मोबाइल मोबाइल, अरे मोबाइल बोले तो SS मोबाइल। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता बातमी पाहणार आहोत आपण येवल्यातून। आडगाव येथे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामसेवकाला ग्रामपंचायत कार्यालयातच कोंडून घेतल्याचा प्रकार समोर आला असून पाणी पुरवठा जोपर्यंत सुरळीत होत नाही तोपर्यंत कोंडून ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे। राज्यात सध्या उन्हाचा कडाका वाढायला सुरुवात झाली असून पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस डोकं वर काढत आहे। नाशिकच्या येवला तालुक्यातील आडगाव या ठिकाणी गेल्या 10 दिवसांपासून ग्रामपंचायतीने पाण्याचा पुरवठा केला नाही। संतप्त झालेल्या नागरिकांनी सरपंच ग्रामसेवक यांना ग्रामपंचायतीच्या कार्यालयातच कोंडून घेतले आहे। जोपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत कार्यालयाचे कुलूप न खोलण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता। मात्र ग्रामस्थांच्याही काही पाणीपट्ट्या थकीत असल्यामुळे 38 गाव पाणी पुरवठा योजनेचे बिल आपण देऊ न शकल्यामुळे वरतूनच पाणी पुरवठा खंडित करण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली आहे। SK9 येवला न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला। चंद्रकला साहेबराव घोडेराव, आडगाव ह्या गावामध्ये 15 दिवस झाले पाणी नाही तर त्यामुळे आम्ही या लोकांना सरपंचाला ग्रामसेवकला आम्ही आतमध्ये ठेवलं, ताळा लावून घेतलं। आपल्या इथे 38 गाव पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाणी पुरवठा होत असतो, परंतु 3,85,000 रुपये थकीत असल्यामुळे 38 गाव पाणी पुरवठा योजनेकडून रेग्युलर पाणी पुरवठा होत नसल्यामुळे देखील पाणी टंचाईला लोकांना सामोरे जावं लागत आहे आणि बरेच नळ कनेक्शन धारक जे आहेत ते थकबाकीमध्ये आहेत आणि जर लोकांनी याच्या बाबतीत वसुलीच्या बाबतीत सहकार्य केलं तर नियमित पाणी पुरवठा करणं शक्य होईल। बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल। क्वालिटी एज्युकेशन वेरेवेर वी गो। ॲडमिशन सुरू। आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल, पारेगाव, तालुका येवला।